हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की आता वसू आत्या आणि अ, रम्या स्टेजवर डान्स करणार असतात. तेव्हा ते जपून जपून जा रे पुढे धोका आहे या सॉन्गवर डान्स तर करतात. पहिले ते लाईट बंद असते, ते पूर्ण बॅटरी घेऊन डान्स करत असतात आणि त्या बॅटरी सारख्या चमकत असतात. त्यामुळे नंदिनी आणि काव्याचे डोळे दिपत असतात. वसू आत्या आणि रम्या जपून जपून गाण्यावर जेव्हा डान्स करत असतात तेव्हा पार्थला कुठेतरी खटकत असतं आणि त्याला काहीतरी शंका येत असते. पण काव्य ही मस्त एन्जॉय करून डान्स करत असते आणि इकडे नंदिनीलाही खटकत असतं. नंदिनी पार्थकडेही बघते, परंतु जीवा हा प्रतिसाद देऊन देऊन त्यांच्यासोबत त्यांच्या आनंदामध्ये सामील होत असतो. तेव्हा रम्या आणि वसू स्टेजवरून खाली उतरता आणि काव्य आणि नंदिनीला डान्स करायला घेऊन येतात. डान्स करता करता काव्य तर एन्जॉय करत असते, पण नंदिनीचं लक्ष काही लागत नसतं. तेव्हा मानिनीलासुद्धा या गोष्टी खटकत असतात. डान्स झाल्यावर सगळे त्यांना ॲप्रिशिएट करतात. तेव्हा काव्य बोलते की रम्या एकदम मस्त, आणि जीवाही बोलतो की वसू आत्या एक नंबर हां. आता युग, काना आणि सूर्या स्टेजवर येतात. ते दोघं युगचं खूप कौतुक करत असतात आणि सांगत असतात की भावा, मित्राला तू विसरला नाहीस. तेव्हा ते दोघं ही दोस्ती तुटायची नाही वगैरे बोलत असतात. तेव्हा युगला ते सांगत असतात की तू आम्हाला बोलवलं, पण आता मैत्रीबद्दल ते बोलत असतात आणि तेव्हाच मैत्रीबद्दल बोलता बोलता ते सांगतात की तशीच एक मैत्री जेव्हा दादांची झाली होती ती गुड्डूसोबत. तेव्हा गुड्डू आणि पिंकी स्टेजवर येते. तेव्हा जीवा इतका खुश होतो की पळत पळत स्टेजवर जातो आणि बोलतो की गुड्ड्या भाई, तू तू कसा आलास. तेव्हा गुड्डू त्यांना सांगत असतो की नंदिनी भाऊजींनी आम्हाला फोन केला होता की त्या तुमच्याकडे आल्या आहेत म्हणून, आणि त्यांनी आम्हाला तुमच्या लग्नाचं आमंत्रणही दिलं. तेव्हा जीवा खूप खुश होतो आणि त्यांचं खूप आभार मानतो की तू आला म्हणून. जीवाला त्याच्या मैत्रिणीचा खूप आनंद होत असतो. तेव्हा गुड्डू त्याला सांगतो की आम्ही फक्त आलोच नाही आहेत, आम्ही ठुमका पण लावणार आहोत म्हणून. तेव्हा गुड्डू पिंकीची ओळख जीवाशी करून देते. तेव्हा पिंकी जीवाशी बोलत असताना जीवाला दादाजी म्हणते. तेव्हा जीवा बोलतो की काय रे गुड्ड्या, तू मला लग्न करण्याच्या आधीच आजोबा बनवून टाकलंस. तेव्हा गुड्डू त्याला समजावून सांगत असतो की अरे जीवा भैया, मी पिंकीला मराठी शिकवतो आणि मराठी शिकवतामध्ये मी त्यांना सांगितलं की जीवा भैयांना दादा म्हणायचं, ते मान देण्यासाठी दादाजी बोलत आहेत. तेव्हा जीवा हसायला लागतो, सगळे हसायला लागतात. तेव्हा पिंकी आणि गुड्डू आता डान्स करणार असतात. तेव्हा जीवा बोलतो की तुम्ही डान्स करा, मी खाली बसतो म्हणून. तेव्हा गुड्डू आणि पिंकी खूप छान असा डान्स करतात. तेव्हा जीवाला रडायला येत असतं. तेव्हा नंदिनी जीवाचा हात पकडते. तेव्हा डान्स झाल्यावर जीवा नंदिनीला सांगत असतो की आपली माणसं कशी असताना कुठून कुठे ओळख होते आणि अख्खी ती जीवाभावाची मैत्री होऊन जाते. तेव्हा नंदिनीलाही खूप बरं वाटत असतं. तेव्हा सखी आणि ऊर्जा स्टेजवर येते आणि गुड्डू भाई आणि किती छान डान्स केला ह्याबद्दल सांगत असते. तेव्हा काव्या बोलते, एक मिनिट एक मिनिट, अरे तुम्ही मगासपासून याला बोलव त्याला बोलव, तुमचा डान्स परफॉर्मन्स कुठे आहे. तेव्हा पार्थही बोलतो की आमचं संगीत आहे आणि त्यात तुमचा डान्स झालाच पाहिजे. तेव्हा ऊर्जा बोलते, आमचा परफॉर्मन्स होणार आहे, जरा हटके असणार आहे, पण त्याआधी तुमच्यासाठी एक काम आहे, ओळखा पाहू आम्ही काय करणार आहे आणि मुळात आम्ही कोण होणार आहे. तेव्हा सखी आणि कान्हा हे नंदिनी आणि जीवा होतात आणि ऊर्जा आणि सूर्या हे काव्य आणि पार्थ होतात. आणि ऊर्जा सेम टू सेम काव्यासारखी साडी घालते. नंदिनी जीवाची केसांची मालिश करते. एकदम जसाच तसा परफॉर्मन्स ते काव्या आणि त्यांच्यासमोर सादर करत असतात. तेव्हा खाली बसलेले लोक खूप हसत असतात. अशा प्रकारे हे चौघं त्यांच्यासमोर त्यांचा परफॉर्मन्स साजरा करत असतात आणि अतिशय सुरेख रीतीने यांचा डान्सचा परफॉर्मन्स साजरा होतो. तेव्हा सगळे उठून शिट्ट्या वाजवतात. तेव्हा काव्या पटकन पारचा हात पकडते आणि त्याला स्टेजवर घेऊन जाते आणि काव्या पार्थही त्यांच्यासोबत मस्त डान्स करतात. तेव्हा ते चौघही जोड्या स्टेजवर येतात, ऊर्जा, सूर्या, कान्हा आणि सखीच्या. तेव्हा त्या जोड्या बोलतात की अरे आता आपला डान्स तर करून झाला आहे, आता यांना नको नाचवायला का. तेव्हा दुसरी जोडी बोलते, अरे पण यांचा डान्स बसला आहे का, आणि पण गाणं. तेव्हा कान्हा बोलतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही सगळे, काय ते नव्याने लग्न करतायत ना, मग नव्याने त्यांच्यासाठी एक गाणं तयार करण्यात आलं आहे. सखी बोलते, संगीतकार आहेत संगीतकार आहेत अविनाथ विश्वजित. तेव्हा ऊर्जा बोलते की आणि गायक आहेत
स्वप्नील बांदोडकर आणि गायिका आनंदी जोशी. तेव्हा कान्हा बोलतो आणि शब्द आहेत गीतकार अश्विनी शेंडे यांचे. तेव्हा कान्हा बोलतो या सगळ्यांनी तुमच्यासाठी गाणं रचले, टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांसाठी. तेव्हा सखी बोलते चला या स्टेजवर आणि तुम्ही पण तुमचा जलवा दाखवा. तेव्हा सगळे बोलतात जोरदार टाळ्यांनी स्वागत करा काव्यार्थ आणि जीवानंदिनी यांचं. तेव्हा काव्यार्थ आणि जीवानंदिनी यांचा खूप छान भन्नाट परफॉर्मन्स होतो आणि सगळे त्यांचा डान्स बघत खुशही असतात. आणि रम्या थोडी आडेवेडेही घेत असते, रम्या आणि वसू. पण ते चौघं खूप छान त्यांच्या नवीन रिलीज झालेल्या गाण्यावर डान्स करत असतात. डान्स झाल्यावर जीवा, नंदिनी, गुड्ड्या आणि पिंकी बसलेले असतात. तेव्हा जीवा सांगत असतो की गुड्ड्या मला खूप भारी वाटलं तू आलायस म्हणून. तेव्हा गुड्ड्याही बोलतो की तुमच्यासाठी थोडी ना आलो आहे, ते नंदिनी भाऊजीने फोन केला म्हणून आलो आहे. तेव्हा जीवा सांगत असतो की तुम्हाला सांगतो पिंकी भाभी आणि माझ्या काळात मला खूप साथ दिली. तेव्हा नंदिनी जीवाला सांगत असते की अहो हिंदीत बोला ना, मराठी नाही कळत. तेव्हा जीवा इतकी तुडकी मुडकी हिंदी बोलत असतो. तेव्हा गुड्डू बोलतो की राहू दे जीवा भैया, उसको मराठी थोडी थोडी आती है, मेरी जितनी अच्छी नहीं पर आती है. तेव्हा पिंकी बोलते की मला समजलं नंदिनी भाभी आप बहुत प्यार करते हो ना जीवा भैया से. तेव्हा नंदिनी बोलते की हो माझं खूप प्रेम आहे. तेव्हा पिंकी बोलते फिर भी नाराज़ क्यों होते हो. तेव्हा गुड्डू बोलतो पिंकी अरे क्या पूछ रही हो. तेव्हा नंदिनी बोलते अरे ठीक आहे गुड्डू भैया, कसं आहे पिंकी भाभी, आपण आपल्याच माणसांवरती नाराज होतो की नाही. जसं तुम्ही गुड्डू भैयांवर नाराज होत्या तसं मी जीवांवर. पण माणूस बंदा रुपया असेल तर राग आणि प्रेम हे एकाच नाण्याच्या बाजू असतात. गुड्डू, नंदिनी आणि जीवा, पिंकी हे सगळे मिळून गप्पा मारत असतात, त्यांच्या आठवणी शेअर करत असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.